नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 23 डिसेंबर आणि सकाळचे 9:05 झालेले आहे. आजच्या लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते, ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारचा आहे, अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे सपोर्ट पाहायला मिळते आणि त्यानुसार आपली आजची दिवसभराची रणनीती काय असू शकते याबद्दल सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. मित्रांनो, आजची तारीख आहे 23 डिसेंबर आणि सकाळचे 9:05 झालेले आहे. आणि सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केटमध्ये प्री ओपनिंग सेशन सध्या स्टार्ट झालेलं आहे. तर या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला थोड्याशा प्रमाणात 50 ते 70 पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी गॅप ओपनिंग पाहायला मिळत आहे. आता सध्या आपले रेट सेटल होईपर्यंत आपण थोडंसं ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे आहे आणि FIDIची थोडंसं ॲक्टिव्हिटी बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर नक्की करा. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे ऑप्शन चेन. ऑप्शन चेनमधले आपल्याला सध्या अवेलेबल डाटा बघायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही निफ्टीची ऑप्शन चेन आणि निफ्टीची जे एक्सपायरी आहे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी बघू शकता 26,245ला निफ्टी सध्या ओपनिंग आपल्याला दाखवत आहे. या ठिकाणी जी ओपनिंग प्राईस जी आहे ही 26,245. ठीक आहे. आता या हिशोबाने आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे 26,100. कारण मार्केट कालपासून या ठिकाणच्या वरती होतं. पहिल्यांदा आपण 26,100ची ही लेवल बघूया. या ठिकाणी डाटा कशा प्रकारे, कारण चांगल्या प्रकारचा काल सपोर्ट या ठिकाणचा होता. 26,100च्या पुट रायटिंग बघू शकता. सध्या अवेलेबल पोझिशन किती आहे तर 1,70,00,000च्या जवळपास या ठिकाणी सध्या अवेलेबल पोझिशन आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवलं आहे. त्यानंतर 26,150 या ठिकाणी 1 कोटीच्या पोझिशन त्या आहेत सध्या अवेलेबल, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन बनवल्या. तर 26,200 आपल्यासाठी खूप महत्त्वाची लेवल राहणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता 26,200च्या पुट साईडला टोटल ओपनिंग हा किती आहे, 51 लाखाचा टोटल पोझिशन आहे त्या ठिकाणी. या तिन्ही ठिकाणी या पोझिशन ज्या आहेत ह्या पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेले आहे. आता बघूया रेजिस्टन्स. तर 26,200 जे की आपल्या कालसाठी एक रेजिस्टन्स होता आणि सायकोलॉजी लेवलसुद्धा होता की त्या ठिकाणी ऑलरेडी मार्केट 2 ते 3 वेळा येऊन रेजिस्टन्स घेऊन पुन्हा डाऊन साईडला येताना दिसलं. परंतु आज काय होतं, मार्केट या 26,200च्या वरती गॅप ओपनिंग देत आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो काही 1,06,00,000चा जो काही ओपन इंटरेस्ट आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन तयार केल्या, ह्या सध्या रिक्समध्ये आलेल्या आहेत. म्हणजे रिक्समध्ये येणार. यांनी जर शॉर्ट करून केलं तर पुन्हा तो 26,300 प्रति घेऊन जाणार. ठीक आहे. ह्या सध्या आता 1 कोटी पोझिशन या ठिकाणी आहे. सध्या मार्केट सेटल झालेलं आहे. 26,200वर सध्या फायनल ओपनिंग दाखवत आहे. मार्केटमध्ये आता पहिले 5 मिनटं आपल्याकडे खूप महत्त्वाचे राहणार आहे. ठीक आहे. त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की पहिले 5 मिनटं कशासाठी. कारण हा जो ही जी प्राईस सध्या सेटल झालेली आहे त्यानुसार आपण थोडंसं चार्ट तुम्हाला सांगतो, थोडंसं इथं डाटा बघूया. त्यानंतर 26,150 ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीची पोझिशन तयार केली, असे 84 लाख पोझिशन या ठिकाणी अवेलेबल आहे. 26,100वर सुद्धा या ठिकाणी बघू शकता 53 लाखाच्या, म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी समजू शकता की टोटल पोझिशन ह्या 2.25-2.5 लाखाच्या जवळपास या ठिकाणी 2.25 ते 2.5 कोटीच्या जवळपास या ठिकाणी टोटल पोझिशन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे. या टोटल पोझिशन 2 ते 2.25 कोटीच्या जवळपास आहेत, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केल्या. आणि या ठिकाणी बघू शकता या 3 कोटीच्या जवळपास पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीच्या पोझिशन तयार केल्या. झालं. या ठिकाणचं मार्केट 200ला ओपन होत आहे. या ठिकाणचा चांगल्या प्रकारचा सपोर्टच्या या तेजीच्या यांच्या फेवरमध्येच मार्केट ओपन होत आहे. परंतु आता महत्त्वाचं काय की 26,200 हा जो सायकोलॉजिकल लेवल आहे, जो आपण नेहमी रेजिस्टन्स घेऊन येतो, या ठिकाणी होणार काय, या ठिकाणी सध्या 1,06,00,000च्या पोझिशन आहे, एक्सपायरी आहे. आणखी यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट PCR हा हायर प्राईजला गेलेला आहे. तो 1.5च्या जवळपास किंवा 6च्या जवळपास सध्या आपल्याला दाखवत आहे. तर हा PCR थोडासा आपल्याला या ठिकाणी इफेक्टिव्ह राहणार आहे. असा PCR वाढल्याच्या नंतर मार्केटमध्ये कधीही प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. ह्या जे पोझिशन आहे ह्या पोझिशन आपल्या प्रॉफिट बुक करणार. कारण यांना तेजी पाहिजे होती, तेजी झाली, आज एक्सपायरी आहे. यांना काय पाहिजे होतं, मार्केटमध्ये तेजी पाहिजे होती. पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून यांनी पोझिशन तयार केल्या. आता यांनी ज्या पुट ऑप्शनचे शॉर्ट सेलच्या मार्फत ज्या पोझिशन केल्या, पुट ऑप्शनच्या प्रीमियम ऑलरेडी कमी झालेले आहेत सर्व. आता गॅप ओपनिंग नंतर पुन्हा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नाही होणार आहे. आता या ठिकाणी काय करणार, हे प्रॉफिट ते यांचं बुक करावंच लागेल यांना. प्रॉफिट बुक करताना काय होणार, ॲटोमॅटिकली पुट ऑप्शन बायमध्ये ह्या पोझिशन कन्वर्ट होणार आहे. तर मार्केटमध्ये ॲटोमॅटिकली सेलिंग साईडला तुम्हाला जाताना दिसू शकते. याचं कारण एकमेवच राहणार आहे की यांची लॉंग अनवाइंडिंग. ज्याप्रमाणे शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केटमध्ये तेजी होती, या ठिकाणचा जेव्हा मायनसमध्ये डाटा जातो, त्याचप्रमाणे लॉंग अनवाइंडिंगमध्ये सुद्धा मार्केटमध्ये मंदी येते. शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केट तेजीमध्ये जाते, लॉंग अनवाइंडिंगमध्ये मार्केट मंदीमध्ये येते. ठीक आहे. तो जो चार्टवर समजा दाखवते तुम्हाला आता. या ठिकाणी बघू शकता हा चार्ट. त्या चार्टच्या हिशोबाने जर बघितलं, थोडंसं याला टाईम फ्रेम मोठं करूया याच्यामध्ये,
कारण तुम्हाला प्रिव्हियस डाटा यामध्ये लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी बघू शकता हा 26,200चा ऑलरेडी रेजिस्टन्स 2 ते 3 वेळा या ठिकाणी घेतलेला आहे. त्या हिशोबानेच आपण या ठिकाणी ही लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. तर हा पहिला रेजिस्टन्स या ठिकाणपासून मार्केट सस्टेन झाला, हा दुसरा रेजिस्टन्स आणि ऑलरेडी मार्केट आता जवळपास या रेजिस्टन्सच्या जवळपास आलेच आहे आणि आपली 0.85ची लेवलसुद्धा फिबोनाची म्हणजे या ठिकाणी मल्टिपल रेजिस्टन्स आपल्याला थोडेसे पाहायला मिळत आहे. यासोबत काय होणार आहे, चार्ट पॅटर्ननुसारच आपण एकदम हायर प्राईजला आहे या ठिकाणी, परंतु आता या ठिकाणी बघू शकता हे पुट कॉल रेशो किती आलेला आहे आपल्या या ठिकाणी, थोडंसं पुन्हा रिफ्रेश करून दाखवते तुम्हाला. हा या ठिकाणचा पुट कॉल रेशो बघू शकता 1.60 आहे. हा PCR जो आहे 1.6 आलेला आहे. आता गॅप ओपनिंगनंतर 1.67 पर्यंत नक्कीच जाईल, म्हणजे 67 गेल्याच्या नंतर मार्केट काय एक सेलिंग झोनमध्ये गेलेलं आहे, सप्लाय झोनमध्ये गेलेलं आहे. या ठिकाणी मार्केट कधीही या ठिकाणपासून रिव्हर्सल होऊ शकते. तर आपल्याला थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे PCR सोबत ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे चेंज होतात. तर तुम्हाला ज्याप्रमाणे कालच्या याच्यामध्ये या साईडच्या पोझिशन वाढताना दिसले त्याप्रमाणे आता या साईडचा पोझिशन निगेटिव्हमध्ये जाताना तुम्हाला दिसू शकते, कारण प्रॉफिट बुकिंग होणार आहे यामध्ये आहे त्या पोझिशन या ठिकाणच्या कमी होणार आहे, कारण यांना तेजी पाहिजे, तेजी झाली त्याची एक्सपायरी यांना पोझिशन स्क्वेअर ऑफ करावे लागेलच. प्रॉफिट बुक करण्यासाठी यांना पोझिशन तर स्क्वेअर ऑफ करावीच लागेल, त्याच्याशिवाय तर प्रॉफिट बुक होणारच नाही. ठीक आहे, तर त्याच गोष्टीचा फायदा घेत या ठिकाणी कॉर्पोरेटर्स पुन्हा हवी येऊन मार्केटमध्ये सेलिंग करायला सुरुवात करतील. ठीक आहे, म्हणजे हा 26,200 ते 26,300 हा आता सेलिंग झोनच, म्हणजे तो टॉप रेजिस्टन्स असल्यामुळे या ठिकाणी काय पुन्हा सप्लाय वाढणार आहे आणि या ठिकाणचा जो बाईंगचा जो एक डाटा आहे हा इथं थोडासा कमी होणार आहे. हा डाटा कारण यांना प्रॉफिट बुक करावं लागेल, मार्केटमध्ये तेजी झाली, तेजी पाहिजे होती, तेजी झाली यांना. ठीक आहे, तर अशा प्रकारचा डाटा वर्क करतो याच्यामध्ये. चाललं आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार. आता अदर इंडेक्समध्ये बघूया. निफ्टी आय टीमध्ये बघा, आता हा निफ्टी आय टी काल चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, परंतु आज 92 पॉईंटमध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे हा असर दाखवणारच. म्हणजे या गोष्टी या ठिकाणी काय होत आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्टी जुळून येत आहेत. PCR लेवलसुद्धा वाढलेले आहे. आय टी सेक्टरमध्ये थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं, कारण अदर इंडेक्समध्ये बघू शकता फ्लॅट ओपनिंग असल्यासारखंच आहे, आपल्याला जास्त प्रमाणात नाही. म्हणजेच PCR लेवल एक हायरला गेले असल्यामुळे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणे एक साहजिकच आहे. तर म्हणजे ही लेवल जी आहे आता या ठिकाणी ही लेवल रेजिस्टन्स लेवल राहणार आहे. या ठिकाणी निश्चितच आपल्याला अशा प्रकारचा डाटा येईलच पाहायला. बघूया आता मार्केट ओपनिंगमध्ये कशा प्रकारचा आपल्याला मोमेंटम पाहायला मिळते. तर थोडंसं FIDIचे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दाखवून देते. आता FIIने काय केलेलं आहे, पूर्ण 457 कोटीचं नेट सेल झालेलं आहे या ठिकाणी, आणि DIचं 4,058 कोटीची नेट बाईंग झाली, म्हणजे टोटल नेट पोझिशनच्या 3,600 कोटीच्या नेट पोझिशन आहे लॉंग साईडला. कारण ऑलरेडी 3 दिवसापासून मार्केटमध्ये कंटिन्यूस तेजी पाहायला मिळत आहे. फक्त कालच्याच FIमध्ये थोडीशी यांनी काही प्रमाणातनी विक्री केलेली आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आता यांनी बाय केलेलं आहे, थोडंसं आता प्रॉफिट बुक या ठिकाणी होणारच आहे FIDIचं. आपल्याला हा जो डाटा इथं पाहायला मिळतो कुठला, हा FIDIचा ह्याची 457 कोटीच्या नेट पोझिशन दाखवत आहेत, FIची नेट बाईंग पोझिशन दाखवत आहे. ह्या पोझिशन काही सर्व मार्केट क्लोजिंग झाल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते. पण आता ह्या सर्व मार्केट क्लोज झाल्याच्यानंतर यांचं सर्व पोझिशन झालेलं नाही, तर याच्यावरून आपण फायदा काहीच घेऊ शकत नाही आहे. ही फायनल झालेल्या पोझिशन आहे, जे काही उलाढाल दिवसभरात केली ते आपल्याला दाखवत आहे. पण याच्यावरून आपल्याला शिकायचं काय, यामध्ये महत्त्वाचा एकच भाग आहे, तुम्ही जोपर्यंत ऑप्शन चेनमधले प्रत्येक गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही यांची ॲक्टिव्हिटी समजणार नाही. कारण यांना बाय सेल जरी करायचं असेल तर ते यांचा इम्पॅक्ट ऑप्शन चेनमध्ये नक्की दाखवणारच. कारण यांना ऑप्शनमध्ये सुद्धा लॉंग पोझिशन करतात, हे लॉंग शॉर्ट हे जे काही करतात यांचासुद्धा ओपन इंटरेस्ट ऑप्शन चेनमध्ये घेतला जातो. त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन चेनला सर्वात जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं आता मार्केट ओपन झाल्याच्यानंतर बघूया कशा प्रकारचं आपल्याला मोमेंटम पाहायला मिळते. तर बघू शकता मार्केट ओपन झालेलं आहे आणि पहिले 1 मिनिटातली बघा 26,000 मार्केट बघू शकता डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंगसारखं दिलेलं आहे. मार्केटमध्ये जरी आपली प्री ओपनिंग सेशनमध्ये दाखवलं ओपन 206ला, परंतु डायरेक्टली तो झालेला पुन्हा खालच्या प्राईजला झालेला आहे तो. म्हणजे या ठिकाणी याच्यावर एकच लक्षात येतं आहे की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होत आहे. ठीक आहे, हे असे आपल्याला थोडेसे संकेत याच्यावरून घ्यायला लागतात. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जातं की मार्केटमध्ये ॲक्टिव्हमध्ये चालू काय आहे हे समजते याच्यामध्ये. बघू शकता पहिला 1 मिनिट याच्यासाठी म्हटलं की मार्केट कशा प्रकारे सस्टेन होते हेच आपल्याला पाहणं याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. मार्केटमध्ये सस्टेन नाही होत आहे तो जसा पाहिजे तसा.
बोललो होतो मी तुम्हाला पहिलेच मार्केट ओपन होण्याआधीच की PCR डाटानुसार मार्केटमध्ये तुम्हाला परफेक्टली मंदी पाहायला मिळेल म्हणजे मिळेलच. कारण त्याचं काय होतं की PCR डाटा त्याप्रमाणे आपल्या लोअर एकदम याच्या हायर साईडला आलेला होता. त्याच्यामुळे मार्केटमध्ये साहजिकच एक प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजेच होतं. त्या हिशोबाने आलेसुद्धा. त्यानंसुद्धा आपल्याला इथं मिळू दिला नाही त्याच्यामध्ये पोझिशन घेण्यासाठी सुद्धा. अशी कंडिशन सध्या आज मार्केटमध्ये केलेली आहे. बघू शकता 26,150 पुन्हा कालच्या रेंजमध्ये येऊन सोडलेलं आहे मार्केटमध्ये. कारण याला काय हे बघा IT सेक्टर तुम्हाला पहिलेच म्हटलं तर IT सेक्टरमध्ये बरोबर IT सेक्टरमध्ये सेलिंग प्रेशर असल्यामुळे त्याने निफ्टीला हे केलं. निफ्टीला सपोर्टच नाही केलं कारण ऑलरेडी सर्व पॉझिटिव्ह असताना IT सेक्टरमध्ये झालं. आता हे सर्व जे काही तुम्हाला या ठिकाणी मोमेंटम पाहायला मिळते सर्व फक्त प्रॉफिट बुकिंग आहे. हे जे काही सर्व तुम्हाला मोमेंटम जे पाहायला मिळते फक्त प्रॉफिट बुकिंग आहे. त्याच्या बाकी अदर कुठलंही नाही याच्यामध्ये. जरी तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी फक्त प्रॉफिट बुकिंग आहे. या ठिकाणी बाकी अदर कुठलीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी नाही. हे फक्त प्रॉफिट बुकिंगमुळे झालेलं आहे. ओके, अशा प्रकारचा डाटा राहते मित्रांनो. प्रत्येक वेळा बघताना आपल्याला या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं राहते. मार्केटमध्ये काय कंटिन्यू चालला आहे तो अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला नेहमी घ्यावं लागते. बघूया यामध्ये पोझिशन बघा तुम्ही अशा प्रकारे होत आहे ती तयार. आता ही लेवल्स महत्त्वाची आहे कारण या लेवलच्या जोपर्यंत 26,150 आता या ठिकाणी शॉर्ट कवरिंग या सर्व गोष्टी होत आहे. ऑप्शन चेनमधला डाटा तुम्हाला दाखवू का? बघू शकता या ठिकाणचे पोझिशन थोडेसे कमी होत आहे. या ठिकाणी वाढत चालले 26,200. मी पहिलेच म्हटलं या ठिकाणी दबाकर 42 आहे गावी येऊ. त्याचप्रमाणे चार्टवर तुम्हाला रिॲक्शन दिसून येत आहे. आता थोडंसं पोझिशन होल्ड करण्याचा प्रयत्न तो करत आहे या ठिकाणी. ठीक आहे. या सर्व गोष्टी ऑप्शन चेनमधला डाटा आणि अदर इंडेक्सचं थोडंसं जर मोमेंटम लक्षात आलं तर परफेक्टली आपण याला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो याच्यामध्ये. कारण मार्केटला वॉच करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन चेनसोबत अदर इंडेक्ससुद्धा महत्त्वाचे राहते की त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम होत आहे हे समजणंसुद्धा फार महत्त्वाचं राहते. या ठिकाणी जे शॉर्ट कवरिंग थोडीशी मला दिसून येत आहे. ठीक आहे, पण आता एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं कारण हा सपोर्ट चांगल्या प्रकारे आहे 26,100चा आणि 26,150चा. त्यामुळे मार्केट काय या लेवलला एक होल्ड केलेलं आहे. जोपर्यंत मार्केट 26,100 आणि 26,150च्या वरती आहे तोपर्यंत मार्केट सस्टेन राहण्याचे चान्सेस जास्त आहे. थोडंसं टाईम फ्रेम चेंज करून बघूया याच्यामध्ये कशा प्रकारचा आपल्याला सपोर्ट पाहायला मिळते. तर सध्या 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 26,150चा सपोर्ट घेतलेला आहे. 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये सध्या तीच कंडिशन आहे. आता याचा मोमेंटम आपल्याला कॉल ऑप्शनच्या चार्टवरून मस्त लक्षात येऊन जाते कारण याच्यामध्ये काही शॉर्ट कवरिंग होत आहे की बाईंग होत आहे थोडंसं याच्यामध्ये समजून येते. कारण कॉल ऑप्शनमध्ये थोडीशी शॉर्ट कवरिंग होताना मला दिसून येते कारण प्राईस एवढं सेलिंग प्रेशर असतानासुद्धा प्राईस वरती जाण्याचे प्रयत्न करत आहे. 26,900चा कॉल ऑप्शन जो आहे हा प्राईस अपसाईड जाण्याचे म्हणजे या ठिकाणी काय होऊ राहिलं शॉर्ट कवरिंग होत आहे. इंडेक्समध्ये जर बघितलं सेलिंग प्रेशर दिसत आहे म्हणजे कुठं ना कुठं 26,100 ते 26,150 स्ट्रॉंगली सपोर्टचं काम करत आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर यावरून आपल्याला एवढं समजते की मार्केटमध्ये एकदम सेलिंग प्रेशर नाही. हे जे काही आले आहे हे फक्त PCR हाय असल्यामुळे आणि ऑप्शन चेनचं ऑलरेडी 3 दिवसापासून तेजी असल्यामुळे हे थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं मला सेलिंग प्रेशर या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, बघूया आणखी आता कशा प्रकारचं मोमेंटम राहते. तर चान्सेस तर मला ग्लोबल मार्केट अदर इंडेक्स आणि या सर्व गोष्टीवरून थोडंसं मला अपसाईडचे चान्सेस जास्त दिसत आहे. फक्त 26,200ची ही लेवल थोडंसं आपल्या स्ट्रॉंगली रेजिस्टन्स झोन सध्या तयार झालेली आहे कारण या अगोदरसुद्धा मार्केट त्याच लेवलपासून डाऊन साईडला आलेलं आहे आणि या लेवलवरसुद्धा मार्केट सध्या आजच्या रोजीसुद्धा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर 26,200 आपली आजच्या दिवसासाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन राहणार आहे. ठीक आहे, बघूया आणखी थोडंसं आता पहिले 5-10 मिनटाच्या नंतर कशा प्रकारचं मोमेंटम मिळते. तर आता 9:20 झालीच आहे सध्या आणि मार्केट काय 26,150ला चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करता येतो आणि प्राईज ॲक्शनमध्ये सुद्धा ऑप्शन चेनमध्ये वेगवेगळे स्ट्राईक प्राईस पुट ऑप्शनमध्ये काय कंडिशन आहे. पुट ऑप्शनमध्ये रिकव्हरी मिळाली परंतु ते बघा त्याच्यामध्ये पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. ओके, अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणजे पुट ऑप्शनमध्ये सुद्धा शॉर्ट सेलिंगच्या पोझिशन तयार होतात कारण पुटची किंमत कमी होत आहे. या ठिकाणी पुट ऑप्शनची किंमत काय होते कमी होतं म्हणजे या ठिकाणी शॉर्ट सेलचे पोझिशन पुट ऑप्शनमध्ये तयार होत आहे आणि
इंडेक्समध्ये रिकव्हरी पाहायला मिळते, तरी तो थोडासा एक डीप द्यायला पाहिजे. ऑप्शन चेनच्या आणि त्या PCI डाटानुसार थोडंसं मार्केटने आणखी थोडासा डीप द्यायला पाहिजे. म्हणजे 26,125 ते 140च्या जवळपास निफ्टीमध्ये आणखी यायला पाहिजे. त्या ठिकाणपासून आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळेल जबरदस्त. आता कशाप्रकारे होल्ड होते ही लेवल मार्केटने तर 26,144चा सध्या तो सपोर्ट घेतलेला आहे, पण माझ्या हिशोबाने 26,125पर्यंत तरी आणखी पुन्हा निफ्टीमध्ये यायला पाहिजे होतं थोडंसं. कारण IT सेक्टरमध्ये आणखीसुद्धा रिकव्हरी पाहायला मिळाली नाही, कारण IT सेक्टर कंटिन्यू सेलिंग प्रेशरमध्ये आहे. IT सेक्टरमुळे थोडंसं निफ्टीवर सेलिंग प्रेशर तयार झालेलं नाही, तर निफ्टी आत्तापर्यंत 26,200ची लेवल तोडून अपसाईडला गेलं असतं. कारण ऑप्शन चेनमध्ये सुद्धा डाटा तशा प्रकारचा आपण पाहिलेला आहे अगोदर. ITने जर सपोर्ट केला या ठिकाणपासून रिकव्हरी सपोर्ट घेऊन जर रिकव्हरी येण्याचा प्रयत्न जर केला तर निफ्टीला निश्चितच वरती घेऊन जाईल. कारण निफ्टीमध्ये स्ट्रॉंगली एक मोमेंटम दिसून येतं या ठिकाणी. निफ्टी या ठिकाणी स्ट्रॉंग फुल बुलिश मोडमध्ये दिसून येतं आपल्याला. ठीक आहे, परंतु हा IT थोडंसं निफ्टीला एक खाली खिचण्याचं काम करत आहे. निफ्टीमध्ये स्ट्रॉंग बाईंग आहे आणि ITमध्ये सेलिंग प्रेशर आहे. यामुळे मार्केटमधले काय झाले आहे की निफ्टीला तो अडकून ठेवत आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारचं मोमेंटम या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, सध्या निफ्टी आता आपल्या ऑप्शन चेनच्या डाटानुसार सपोर्ट रेंजमध्ये आलेला आहे. कारण 26,200 कॉल रायटिंग झालेली आहे, परंतु 26,150 आणि 26,100 यावर चांगल्या प्रकारची पुट रायटिंगसुद्धा झालेली आहे. ठीक आहे, आणि निफ्टी आपल्या सपोर्ट रेंजच्या जवळपास आलेलाच आहे तो ऑप्शन चेन डाटानुसार. थोडंसं आता एक ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ करूया. या ठिकाणी कशा प्रकारचं मोमेंटम या ठिकाणी हा ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेईल का. आपल्या ऑप्शन चेन डाटानुसार थोडंसं आणखी खाली सपोर्ट आहे आपल्याला सध्या. या ठिकाणी फक्त आपण एक नॉमिनल ट्रेंड लाईन या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी ट्रेंड लाईनच्या सपोर्टनुसार कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळते थोडंसं समजून घेऊया. तरीसुद्धा ऑप्शन चेन डाटानुसार आपल्याला आणखी खाली या ठिकाणी सपोर्ट पाहायला मिळेल थोडंसं. 26,130 150 120 ते 130च्या जवळपास चांगला सपोर्ट आहे या ठिकाणी ऑप्शन चेन डाटानुसार. आणखी थोडंसं एक डीप मारायलाच पाहिजे या ठिकाणी, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं एक परफेक्ट एंट्री ज्याला म्हणू शकतो आपण. कारण हा सुद्धा प्रीमियम 200-205च्या जवळपास आला पाहिजे या ठिकाणी, जो कालचा याचा एक प्रीमियम होता. आणखीसुद्धा थोडंसं मला या ठिकाणी 200 रुपये पण त्या प्रीमियममध्ये मोमेंटम आला पाहिजे खाली. एक थोडासा डीप तरी त्यांनी द्यायलाच पाहिजे, तरच तो आपल्याला स्ट्रॉंगली आपण या ठिकाणी म्हणू शकेल. इंडेक्समध्ये थोडासा सपोर्ट घेतलेला आहे, परंतु आपल्या 26,050च्या कॉल ऑप्शनमध्ये, कारण आपल्याला प्राईज ॲक्शन चेक करायचं आहे. ऑप्शनच्या चार्टमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम होतं हे थोडंसं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे,
सध्या तरी ऑप्शनच्या चार्टमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाईंग कॅन्डल पाहायला मिळालं नाही आहे, कारण तो एखाद्या सपोर्ट झोनमध्ये आपल्याला 200 रुपयाच्या जवळपास आणखी या प्रीमियम पाहिजे. इंडेक्सचं 206 झालेलं आहे. ठीक आहे, थोडासा हा डीप मारेलच तो एक, कारण या ठिकाणी तो पोझिशन फसवेल, तो बसवेल सर्वांना. ठीक आहे, थोडासा डीप द्यायला पाहिजे आणि या ठिकाणपर्यंत नाही तो सपोर्ट घेतच आहे या ठिकाणी बघू शकता. ऑप्शन चेनमध्ये 26,000 बघू शकता, 26,150. मार्केट बरोबर सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ठीक आहे, ऑप्शन चेनमधला सपोर्ट आहे हा जो काही घेता. आणि अदर इंडेक्समध्ये IT इंडेक्स कशा प्रकारचा सपोर्ट करतं आपल्याला IT बघा. IT थोडीशी आता रिकव्हरी त्यानं सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे जो त्याचं सेलिंग प्रेशर ते थोडंसं स्टॉप झालेलं आहे. त्याच्यामुळे काय निफ्टीमध्ये पुन्हा अपसाईड जाण्यासाठी तो एक त्याला चान्स मिळालेला आहे तो, कारण आत्तापर्यंत IT इंडेक्सने त्याला चांगल्या प्रकारे खिचून घेतलं होतं खाली, परंतु आता IT सपोर्ट थोडंसं रिकवर जर झालं तर IT सपोर्ट करेल त्याला. आणि प्राईज ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, अदर इंडेक्समध्ये तशाच प्रकारचं मोमेंटम आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहे. ठीक आहे, इंडिया विक्स आपला नॉर्मल आहे. आता हा सपोर्ट चांगल्या प्रकारचा अपसाईडला गेला पाहिजे. परफेक्टली ऑप्शन चेन डाटानुसारच आपल्याला सध्या ट्रेड होताना या ठिकाणी दिसून येत आहे. परफेक्टली वर्क होतं या ठिकाणी ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच. ओके, बघूया मित्रांनो आणखी आता मार्केट क्लोजिंग नंतर आपल्याला कशा प्रकारचा या ठिकाणचा सपोर्ट किती इम्पॅक्ट राहील, इम्पॅक्टिव्ह, आणि 26,200च्या लेवलच्या वरती अपसाईड ब्रेकआउट देईल का हे बघूया आपण दुपारच्या ट्रेडिंग सेशनच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर आता सध्या तर सपोर्ट घेतलेला आहे या ठिकाणी.